11 फाइटर वर्सेस रत्नागिरी वॉरियर्स. प्रथम अद्वैत 11 फाइटर संघाने नाणेफेकीचा कौल आपल्याकडे घेत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि सलामीसाठी गेलेत ते म्हणजे फलंदाज दत्तू सावंत आणि पार्थ गांधी. आक्रमक अशी ही जोडी आहे. पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत ह्या साखळी स्पर्धेतील दुसरा सामना खेळत आहेत. त्यामुळे या गटामध्ये ब गटामध्ये पॉइंट टेबल मध्ये टॉप होण्यासाठी पाहूया कोणती टीम या एकमेकांवर वार करते. इथे मात्र बॉलिंग मार्कवर तयार होतोय जिलान. सुंदर गोलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्येच. पंच किरण बैकर यांचा सामना सुरू होण्याचा इशारा. पहिला चेंडू जिलान यांचा दत्तू सावंत यांच्यासाठी आणि ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू तेवढ्याच सुंदर गतीने खेळला येतो म्हणजे दत्तू सावंत यांनी. आणि इथे मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय. सुरेख अशी यॉर्कर गोलंदाजी आपल्याला पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली. आणि आता पार्थ गांधी अद्वैत 11 फाइटर पहिल्या सामन्यामध्ये 81 धावा जमवल्या त्या 5 षटकामध्ये. इथे सुंदर असा पॉवर प्लेचा उपयोग करून घेताना टेक्निकल शॉट आपल्याला पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारची ताकद लावली गेली नाही. नजाकत मात्र या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली फलंदाज पार्थ गांधी याच्या माध्यमातून. आणि या खणखणीत दणदणीत चौकाराच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे बिनबाद 5. जिलान चेंडू काही खराब नव्हता. चेंडू सुरेख होता परंतु तेवढीच सुंदर फलंदाजीचा नमुना पेश केला गेला या चेंडूवर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार होतोय. 5 धावा बिनबाद झालेला आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर पॉवर प्लेचं. आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू पकडे 2 क्षेत्ररक्षक पळतायत. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं ओमकार मोरे याच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तर इथे सुद्धा 1 धाव मात्र आपल्या संघासाठी 2 धावा मात्र आपल्या संघासाठी वाचवल्या म्हणजे ओमकार याने. पुन्हा एकदा पाहूया जिलाण्याचा पुढील चेंडू पार्थ गांधीसाठी. एक वेगळ्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. इथे डायरेक्ट हिट झाली असती तर मात्र बाद होऊ शकला असता. पाहूया पंचांकडून अपील फेटाळलं गेलंय. पाहूया कोणत्या प्रकारे पंचांवर दबाव आणला जातोय. अपील केलं जातंय. हॅलो, कृपया जेवायचं कोणी राहिलं असेल तर जेवून घ्यायचं आहे. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू स्टंपला लागून गेल्याचं अपील केलं जातंय खेळाडूंकडून. पण पाहूया कशा प्रकारे. कृपया पंचांवर दबाव आणू नयेत. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील याची दोन्ही संघातील खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम आहे. मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा आयोजित भव्य दिव्य अशी सरकार प्रीमियर लीग 2024 आपल्याला पाहायला मिळते. रणसंग्राम आता चालू असलेला सामना दोन्ही बलाढ्य संघ. चला सामन्याला सुरुवात करून घ्यायची. चला पंच सामन्याला सुरुवात करून घ्यायचं. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चर्चांती येते.
पंच किरण बैकर आणि जित पागडे अंतिम निर्णय राहील सुरू करायचंय या चेंडूवर एक धाव मिळालेली आहे धावबादचं एक मोठं अपील केलं गेलं होतं परंतु पंचांकडून तो निर्णय फेटाळण्यात आलेला आहे त्याच्यामुळे दत्तू सावंत अजूनही आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा जिलान आपल्या बॉलिंग मार्फत तयार होतोय अरे मोठी विकेट या ठिकाणी डायरेक्ट हिट असती तर नक्कीच तंबूचा रस्ता परतावा लागलं असतं परंतु इथे मात्र जिलान पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार दत्तू सावंत याच्यासाठी फुल टॉस चेंडू इथे मात्र ते मात्र पुन्हा एकदा एक जबरदस्त अशी जुगलबंदी आपल्याला मैदानावर पाहायला मिळते दोन्ही संघात मोठे खेळाडू आहेत त्यामुळे नक्कीच आणि हा एक सुरेख नजाकत भरा शॉट आपल्याला पाहायला मिळाला पार्थ गांधी याच्या बॅट मधून इथे ताकद कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही इथे नजाकत आपल्याला प्रत्येक चेंडूवर पार्थ गांधीच्या शैलीदार फटक्यांची आपल्याला इथे पर्वणी पाहायला मिळते ती म्हणजे या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक होतं आणि इतकी सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन स्थिरावते पहिल्या षटका अखेर 13 पार्थ गांधी आणि दत्तू सावंत आणि एक सुंदर सकारात्मक अशी सुरुवात करून दिली कोणत्याही प्रकारचं विकेटचं पतन नाही या पहिल्या षटका अखेर मैदानावरील निर्णय हे वेळेत घ्यायचे हॅलो दुसरं षटक मैदानावर घेऊन येतोय हॅलो बॉलिंग मार्फत तयार होतोय आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय पहिल्या षटका अखेर अद्वैत 11 फायटर संघ बिनबाद 13 पाहूया किती धावसंख्येपर्यंत पोहोचतो कारण पहिल्या सामन्यामध्ये 81 धावांचं मोठं टार्गेट उभं केलं होतं आता या सामन्यामध्ये पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत तिथे मात्र बॉलिंग मार्फत तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय सोपान बारगीर आणि स्ट्राईकला असेल दत्तू सावंत पहिला चेंडू पंच किरण बैकरांच्या उजव्या बाजूने मारा चेंडूला उंची खूप मोठे आहे मात्र अंतर पार करतो का नाही आणि इथे मात्र बाद होतोय दत्तू सावंत यांचा खेळ इथे संपतोय सुंदर कॅच आपल्याला पाहायला मिळाली लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वर आणि पहिल्या विकेटचं पतन बंद फलंदाज हनीफ रुमानी धन्यवाद इथे माझ्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझे सहकारी राज देवरुखकर आणि निनाद सहस्त्रबुद्धे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी रत्नागिरी वॉरियर्स संघाकडून दुसरे षटक घेऊन आलाय तो सपवान बारगीर रत्नागिरी एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाज आता मात्र स्ट्राईक वर असेल तितक्याच ताकदीचा फलंदाज तो म्हणजे हनीफ रुमानी सोपन बारगीर याचा पहिला चेंडू हनीफ रुमानी यांच्यासाठी पाहूया आणि हा सुद्धा सुरेख फटका होता परंतु सिक्युअर जागेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू थांबला आणि इथे मात्र एका धावीवर समाधान मानावं लागतंय आपलं स्वतःचं खातं सुद्धा खोलता येते म्हणजे हनीफ रुमानी आणि सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय सोपवान बारगीर याच्याबरोबर कोणत्याही प्रकारचं
शॉर्ट पिच चेंडू आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण शॉर्ट पिच चेंडू जर मिळाला तर फलंदाज मात्र त्याचा पुरेपूर फायदा उठवताना आपल्याला पहिल्याच सामन्यापासून पाहायला मिळते या मैदानावर. पुन्हा एकदा सोपान बारगीर तयार आहे. सामना करणार आहे तो म्हणजे पार्थ गांधी. आणि ते पुन्हा एकदा सुरेख फटका 4 धावांसाठी मिस्टर 360 सुद्धा आपण म्हणू शकतो या फलंदाजाला, कारण आतापर्यंतची त्याची खेळी आपण पाहिली त्याने इतकी सुंदर सजवली की नजाकत आणि एक सुंदर असा शैलीदार फटक्यांची माळ होताना आपल्याला पाहायला मिळतो मैदानावर. तो म्हणजे पार्थ गांधी. या 4 धावांच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18. एक गडी बाद 18. पर्यंत चेंडूवर लक्ष केंद्रित केलं जाते आणि शेवटच्या क्षणी चेंडूला दिशा देण्यात यशस्वी ठरतो तो म्हणजे पार्थ गांधी. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक 4 धावा. चेंडू पार करते सीमारेषा आणि इथे मात्र बॅक टू बॅक 4 धावा. जबरदस्त अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते पार्थ गांधीच्या बॅट मधून. केला जातोय पार्थ गांधी कडून. सोपान बारकी त्याच्या गोलंदाजीवर. आता मात्र फाईटचा फिल्डर सीमारेषेवर घेण्यात यशस्वी होत आहेत आणि इथे मात्र 1 धाव मिळते. पंचांकडून इशाऱ्याची प्रतीक्षा. इथे मला वाटतं बॅट कट. धावा जमा होत आहेत पार्थ गांधी याच्या खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23. पार्थ गांधी याचे मला वाटतं 4 चौकार या आपल्या खेळीमध्ये समाविष्ट आहेत. पार्थ गांधीचा वैयक्तिक स्कोर आहे तो म्हणजे 7 चेंडूमध्ये 20 धावा आणि हनीफ रुमानी खेळतायत 1 चेंडूमध्ये 1 धावांवर. पाहूया पुन्हा एकदा सोपान बारगीर. दुसऱ्या षटकामधील हा पुढील चेंडू आणि इथे मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू खणवून मारलेला आहे. एकदा पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का नाही. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु अयशस्वी. सुंदर असं फलंदाजी आपल्याला मैदानावर पाहायला मिळाली दोन्ही षटकांमध्ये. 24 धावा एकूण झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. 2 चौकार वसूल करून ही राहुल गवाणकर मॅन फ्रॉम सवे देऊळ ईगल 11चा हा एक अष्टपैलू असा खेळाडू इथे मात्र SPL मध्ये आपलं सुंदर प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती. हॅट्रिक वर होता. इथे मात्र पाहूया या ऐदवेद 11 फायटर या संघाच्या विरुद्ध कशा प्रकारे बॉलिंग करतो, कारण अतिशय महत्त्वाचं षटक हाताळलं होतं मागील सामन्यामध्ये. पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दाखवलाय. पाहूया. आणि हा चेंडू हनीफ रुमानी तयारच होते या चेंडूसाठी आणि पहिला चेंडूवर उडवलाय मिड ऑनच्या डोक्यावरून. दणदणीत खणखणीत SPL षटकार. पासून पाहिलं आपण वादळापूर्वीची शांतता होती, परंतु इथे मात्र आता आक्रमक रूप प्रदान करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. इथे 1 रन घेण्याचा प्रयत्न परंतु पार्थ गांधी यांनी नकार दिला. पहिल्या चेंडूवर षटकार झाला तर दुसऱ्या चेंडूवर मात्र सुंदर कमबॅक पाहायला मिळते आपल्याला. राज्य रत्नागिरी वॉरियर्स संघाच्या विरुद्ध कमीत कमी किती धाव संख्या रचणं गरजेचं आहे ह्या ऐदवेद 11 फायटर संघाला.
कमीत कमी 70 धावा. 70 धावांचं लक्ष ठेवणं गरजेचं, कारण दोन्ही संघाकडे दर्जेदार फलंदाज गोलंदाज आहेत. प्रत्येक संघ या ठिकाणी या लीग मॅचेस मध्ये आपल्या गटामधून टॉपर होण्यासाठी प्रयत्न करेल. पण दरम्यान वाईट चेंडूचा इशारा पंचांकडून. पुन्हा एकदा राहुल आणि हा चेंडू सीमा रेषेबाहेर. उंची खूप मोठी आहे आणि डिस्टन्स सुद्धा मिळालेला आहे 6 धावांसाठी. हनीफ रुमानी यांच्याकडून मारला गेलेला आहे या षटकातील दुसरा षटकार. घेताना दिसतायत ते म्हणजे हनीफ रुमानी. राहुल थोडासा पायावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. लेग स्टंपवर मारा केला जातो, त्याचा फायदा उठवला जातोय तो म्हणजे हनीफ रुमानी यांच्याकडून. एक उंच पुरा आणि दणकट मजबूत असा हा खेळाडू. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या डोक्यावरून फील्ड केला जातोय सोपवान बारगीर याच्या मार्फत आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मात्र सुंदर असा नजाकत भरा शैलीदार असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला तो म्हणजे पार्थ गांधी. आणि प्रमाणे 5 चेंडूमध्ये 15 धावांवर खेळताना पाहायला मिळतंय आणि पार्थ गांधी मात्र 7 चेंडूमध्ये 20. सुंदर स्ट्राईक रेट राखण्यात यशस्वी ठरतायत स्वतःचा हे दोन्ही फलंदाज. कारण दत्तू सावंत बाद झाल्यानंतर संघाची पडझड रोखण्यामध्ये यशस्वी ठरतात हे दोन्ही फलंदाज. हनीफ रुमानी इथे सुद्धा सुंदर कव्हर ड्राईव्ह जबरदस्त 4 धावांसाठी. खूपच सुंदर. प्रत्येक वेळेला प्रत्येक षटकामध्ये चौकारांमध्ये डील करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे हा पार्थ गांधी. शरीर यष्टीकडे पाहिलं तर हे आक्रमक फलंदाज असेल असं वाटत नाही, परंतु इथे मात्र आपल्या स्वतःच्या कौशल्याची चुणूक मैदानावर दाखवताना पाहायला मिळते तो म्हणजे पार्थ गांधी. या 4 धावांच्या मध्येने धावसंख्या जाऊन पोहोचते 42. हळूहळू धावसंख्येला आकार मिळतोय. आणि पुन्हा एकदा इथे मात्र एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही. इथे मात्र थांबवलंय. षटक समाप्तीचा इशारा येतोय किरणजी बैकर यांच्याकडून आणि धावसंख्या स्थिरावते 3 षटकांच्या समाप्ती अखेर 43. 43. 1 विकेट लॉस. या राहुलच्या षटकामध्ये 19 धावा वसूल केल्या गेल्या. सोफान बारगीर पुन्हा एकदा तयार होतो आपल्या बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक दुसरं षटक संघासाठी 4थं. इथे स्ट्राईकला येतो म्हणजे पार्थ गांधी. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूचा सुरेख असा फायदा उठवलेला आहे. सोपान बारगीरला जबरदस्त असा प्रहार केलाय तो म्हणजे पार्थ गांधी याने. तीस 10 चेंडू मध्ये 31 धावांची तुफानी वादळी खेळी. 311चा स्ट्राईक रेट, 333चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे पार्थ गांधी. येणाऱ्या काळामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या टेनिस इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा, परंतु हा एक उभारता तारा म्हणावा लागेल. पार्थ गांधी रत्नागिरी जिल्ह्यातील क्रिकेट धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 49. 50. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने. इथे मात्र चेंडूवरील जिलान एक धाव पूर्ण केले. मिस फील्ड झाली, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. चांगली धावसंख्या रचण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो म्हणजे अद्वैत 11 फायटर.
आणि हा एक सुंदर फटका पाहायला मिळाला. हनीफ रुमानीच्या बॅट मधून निघालेला दणदणीत खणखणीत कव्हर्स वरून आलेला हा चौकार षटकार घोषित केला जातोय. षटकार जबरदस्त नजाकत आणि तेवढी ताकद आपल्याला या फटक्यावर पाहायला मिळाली. हनीफ रुमानी यांच्या बॅट मधून निघालेला हा दणदणीत खणखणीत SPL षटकार. पुन्हा एकदा सोपवान बारगीरच्या या षटकामध्ये 2 6 डील केलेत ते म्हणजे दोन्ही फलंदाजांनी. आता पुन्हा एकदा आणि हा एक मिडल ऑफ द बॅट दणदणीत खणखणीत मिड विकेटच्या डोक्यावर मारलेला हा षटकार. हनीफ रुमानी आता मात्र जबरदस्त लयबद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 63. सोपवान बारगीर याच्यावर चालवलेला हा एक मोठा हल्ला पार्थ गांधी आणि हनीफ रुमानी यांच्याकडून. संघ मालक बिपिन विचारे सर इथे मात्र एक मोठ्या खुशीमध्ये पाहायला मिळते कारण आपला संघ एक उत्तम कामगिरी पार पाडताना दिसतोय मैदानामध्ये. त्यामुळे त्यांचा विश्वास सार्थ ठरवतायत हे आयकॉन खेळाडू. पुन्हा एकदा सोपवान बारगे याचा पुढील चेंडू आणि इथे मात्र वेगावर नियंत्रण ठेवलं. स्लोवर चेंडू फेकला गेला. थोडीशी बोट फेरली गेली चेंडूवर आणि त्याचा फायदा उठवला गेला. हनीफ रुमानी बाद होत आहेत. मैदानाबाहेर येतात. 63 या धावसंख्येवर बसलेला हा दुसरा आता मात्र हनीफ रुमानी यांची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे अमोल पास्टे मॅन फ्रॉम सांडेल लावगण जयगड. मोठी खेळी केली होती हनीफ रुमानी यांनी आणि हा स्लोवर टाकला चेंडू. इथे मात्र बदल केला थोडासा व्हेरिएशन दिले शेवटच्या 2 चेंडूवर त्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 63. हनीफ रुमानी वैयक्तिक मला वाटतं 9 चेंडू आणि 27 धावांची 300च्या स्ट्राईक रेटने धावसंख्या जमा करण्यात यशस्वी ठरले ते हनीफ रुमानी. आणि अजूनही पार्थ गांधी वैयक्तिक 11 चेंडू मध्ये 32 धावांवर खेळतायत. गोलंदाज वैभव वैभव खावडकर नाणीज मॅन फ्रॉम नाणीज. इथे मात्र स्कोर झालाय 63. 63 2 विकेट लॉस. 11 फायटर खंडा आणि इथे मात्र सुरेख कॅच टिपली जाते पंकज गोताड यांच्या मार्फत.
32 धावांची खेळी या ठिकाणी संपते. 12 चेंडू आणि 32 धावा. अक्षय पार त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे अक्षय. अक्षय आणि अमोल ही लोकल जोडी या ठिकाणी जयगड पंचक्रोशीतील हे दोन्ही खेळाडू आपापल्या संघासाठी पंचशील वाटत फ्रेंड्स खंडाळा या संघासाठी नेहमीच उत्तम अशी फलंदाजी करणारा अक्षय जाधव इथे मात्र 1 बाउन्स 4 धावा. सुरेख असा फटका शॉर्ट पिच टाकला चेंडू ते मात्र इझी खेळून काढला 4 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते 67. ते मात्र रनआउट होत आहे. अक्षय जाधव आपली विकेट टाकतोय. अमोल पाष्टे याचा कॉल होता आणि इथे मात्र पाहूया मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी आणि सरकार मित्र मंडळ वाटत खंडाळा जयगड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेली ही सरकार प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा हा दुसरा दिवस आणि सुरू असलेला सामना रत्नागिरी वॉरियर्स वर्सेस अद्वैत 11 फायटर यांच्या दरम्यान पुन्हा एकदा. आणि हा चेंडू स्लोवर टाकला चेंडू इथे मात्र कौशल्य पणाला लावताना दिसतोय गोलंदाजी मात्र अतिशय सुरेख केली जाते परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथे मात्र झेल टिपण्यात अयशस्वी ठरतोय तो म्हणजे वैभव. धावसंख्या जाऊन पोहोचते 68. 68. पुन्हा एकदा हा शॉर्ट पिच चेंडू सिद्धू चव्हाण साठी होता. भाऊया एक धाव पुढे केलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो का आणि बाद. सिद्धू चव्हाण इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. आणि इथे मात्र मैदानावर आगमन होत आहे फलंदाजीसाठी अविनाश केदारी सर यांचं. एक मोठं नाव, सुंदर कोच सुद्धा आहेत, प्रशिक्षक आहेत. स्वतःच्या शाळेमध्ये क्रिकेटचा संघ तयार करण्यामध्ये त्यांचं एक मोलाची जबाबदारी असते. आणि इथे मात्र फ्रेंड्स खंडाळा संघाकडून सुद्धा उत्तम कामगिरी करणारे हे अविनाश केदारी या ठिकाणी मात्र मैदानावर जात आहेत. पाहूया जास्तीत जास्त धावा त्यांच्याकडून अपेक्षित असतील संघाला. काही चेंडू शिल्लक, एक चेंडू शिल्लक आहे त्या इनिंग्स मधील आणि वेल फिनिशर्स म्हणून आपला नाव कमावण्याची एक नामी संधी आहे अविनाश केदारी यांच्याकडे. पाहूया एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 70. एकूण 70 धावा. आणि हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र इनिंग्स समाप्त होते ती म्हणजे अद्वैत 11 फायटर या संघाची. 5 षटकांमध्ये निर्धारित 5 षटकांमध्ये 5 गडी बाद.
यानंतर होणारा सामना आराध्य स्पोर्ट वर्सेस युवराज सरकार. दोन्ही संघाचे संघ नाही, कृपया टॉससाठी यायचंय. तसेच सलामीच्या फलंदाज पाठवायचे रत्नागिरी वॉरियर्स संघाने. धन्यवाद. यानंतर सेकंड इनिंग सुरू होईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला सुद्धा बदल दिसेल. इथे यापुढील कॉमेंट्रीची जबाबदारी धुरा सांभाळतील ते म्हणजे आपले कालपासून या स्पर्धेचं धावतं वर्णन करणारे आमचे सहयोगी कॉमेंटेटर्स सुमधुर आवाजाचे बादशहा निनाद सहस्रबुद्धे. हॅलो हॅलो गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड इनिंग चालू होताना आपल्याला पाहायला मिळते पार्थ गांधी प्राथमिक पहिली जोडी आपल्याला मैदानामध्ये दिसते. अक्षय राठोड आणि चिलान. पार्थ याचा पहिला चेंडू इथे मात्र कव्हर्सच्या मधून गेलेला चेंडू सी मारेशा पार जातोय. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार केलाय. या 4 धावांनी खातं उघडलं जात आहे संघाचं. यानंतर होणारा सामना. पुढे चेंडू पार्थ गांधी. अक्षय राठोड याने पहिल्या चेंडूवर प्रहार केला होता. कव्हर्सच्या दिशेने मारलेला चेंडू इथे मात्र बॅटची कडा घेऊन खराब थ्रो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक्साइटमेंट खेळाडूमध्ये इथे मात्र थ्रो मात्र चुकलाय. 1 धाव निश्चित स्वरूपात मिळते. एका धावेने धावफलक 5 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतंय. सत्तर धावांचं उद्दिष्ट मात्र इथं ठेवलंय. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू इथे मात्र निर्धाव जातोय. धावफलक मात्र स्थिर आहे 5 या धावसंख्येवर. बिनबाद 5 अशी धावसंख्या. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. पार्थ गांधी याच्याकडे कमी वयामध्ये जास्त अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. लेदर क्रिकेट रत्नागिरी डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन यांच्या मार्फत हा दरवर्षी खेळतो. पार्थ गांधी पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू टाकला होता हवेमध्ये. अमोल पाष्टे मात्र झेलच्या खाली उत्कृष्ट दर्जाचा झेल अमोलच्या सेफ हँड मध्ये गेलाय. आयोजित भव्य दिव्य अशी सरकार प्रीमियर लीग 2024
पर्व दुसरे या सीझन मधील दुसऱ्या दिवसातील हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अद्वैत 11 फायटर विरुद्ध रत्नागिरी वॉरियर्स यांच्या दरम्यान 70 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय रत्नागिरी वॉरियर्स या संघासमोर. मकरंद भुरके संघमालक या संघाचे आहेत रत्नागिरी वॉरियर्स. त्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये सुमित गौरव नागवेकर आपल्याला पाहायला मिळतो. हलक्या हाताने खेळण्यात आलेला चेंडू, एक धाव निश्चित मिळते. पुढे चेंडू पार्थ गांधी प्राथमिक षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. एक फटका, एक धक्का मात्र मिळाला. इथे मात्र रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू, थोडंसं मिसफिल्डिंग, त्याचा फायदा मात्र दोन्ही बॅटर उचलत आहेत. एक धाव निश्चित मिळते. एका पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 6, एक गडी बाद 6 अशी धावसंख्या. एक मोठा धक्का, 7 अशी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मुदर गाण्यानंतर थेट जाऊया मैदानाच्या दिशेने. नवीन गोलंदाज स्वतः कर्णधार अद्वैत 11 फायटर या संघाचा दत्तू. इथे मात्र पॉइंटच्या दिशेने खेळाडू सजवलाय. त्यानंतर थर्ड मॅन फाईन लेग शॉट, थर्ड मॅन शॉट फाईन लेग. कव्हरच्या दिशेने एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय सर्कलमध्ये. दत्तू दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. दत्तू याच्याकडून स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर जलद गतीने टाकलेला चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी खणखणीत दंडाने षटकार. अक्षर ऑर्डर ऑन फायर. दुपारच्या सत्रामधील हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या इनिंग मधील पहिला षटकार अक्षर राठोडच्या बॅट मधून. बॉटम ऑफ द हँडचा वापर करून सुंदर फटका लगावला होता. दत्तूच्या समोर जलद गतीने पुन्हा एकदा चेंडू टाकलाय. इथे मात्र निर्धाव बॅट्समन देखील बीट झाला. त्याचप्रमाणे यष्टीरक्षक सुद्धा बीट झाला या वेगासमोर. सुंदर प्रकारे कम बॅक दुसऱ्या पुढे चेंडू दत्तू सावंत. इथे मात्र आकुटप्प्याचा चेंडू सीमा रेषा पार जातो का पाहूया. सीमा रेषा पार. 6 धावा. खणखणीत दणदणीत या षटकातील दुसरा षटकार लगावला अक्षर राठोड याने. या 6 धावाने धावफलक मात्र पुढे जात आहे. दुसऱ्या षटकात मात्र 2 उत्तुंग षटकार लगावलेत दत्तूच्या विरोधात अक्षर राठोड याने. 19 धावसंख्येवर संघ पोहोचलाय रत्नागिरी वॉरियर्स हा संघ.
अक्षय राठोड आणि गौरव नागवेकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर प्रकारे ब्लॉक होलचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वाईड ऑफ द यॉर्कर चेंडू फेकण्यात यशस्वी झालेत दत्तू. एक षटकार, एक डॉट बॉल, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार, पुन्हा एकदा चांगला यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू जातोय. 2 निर्धाव चेंडू नंतर धावा मात्र झाल्यात 19. दुसरं षटक इथे मात्र आकुटप्पाचा चेंडू भिरकावून दिला. पाहूया सीमा रेषा पार 6 धावा. अक्षयच्या बॅट मधून निघालेल्या षटकातील तिसरा षटकार. राज्य स्पोर्ट विरुद्ध युवराज सरकार यांच्या दरम्यान नाणेफेक होतय. दीपक चौगुले आमच्या मान्यवर यांच्या हस्ते या सामन्याचे नाणेफेक आपल्याला पाहायला मिळत आहे. युवराज सरकार इथे मात्र नाणेफेक जिंकलंय. गोलंदाजी घेतली. यानंतर तिसरं षटक, एक महत्वपूर्ण षटक घेऊन पुन्हा एकदा पार्थ गांधी, ज्याने पहिलं षटक चांगल्या प्रकारे हाताळलं होतं. वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय गौरव नागवेकर याच्या समोर. पहिला चेंडू इथे मात्र बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने जातोय. झेल मात्र होतोय. धक्का क्रमांक दुसरा होतोय. मोठा धक्का मात्र इथे बसलाय रत्नागिरी वॉरियर्स या संघाला. बॅक टू द पॅव्हलियन गौरव नागवेकर. सोफवान नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक दुसरा बसलाय. पार्कच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र हा धक्का बसलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू अक्षय याने सुंदर प्रकारे झेल पकडलाय. महत्वपूर्ण बळी आपल्या संघासाठी मिळवून दिलाय पार्थ गांधी याने. चांगल्या प्रकारे बॅटिंग सुद्धा केली होती. वादळी खेळी केली होती 32 धावांची. त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय पार्थ गांधी याच्याकडून. जिंकण्यासाठी 70 धावांचं उद्दिष्ट इथे ठेवलंय. इथे मात्र हलक्या हाताने टाकलेला चेंडू निर्धाव जातोय. बॅटरला काही समजलं नाहीये. पार्थ गांधी चांगलं प्रदर्शन म्हणावं लागेल. पार्थ गांधी याच्याकडून एक अनुभवी बॅटरच्या समोर गोलंदाजी करताना पार्थ गांधी आपल्या संघासाठी चांगलं प्रदर्शन. पुढील चेंडू पार्थ गांधी राठम ओव्हर गोलंदाजी करताना इथे मात्र पुन्हा एकदा हलका हाताने टाकलेला चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय थर्डमॅनच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. एका धावेने धावफलक बदलतोय. 28 धावा, 2 गडी बाद 28 धावा अशी धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत एक धाव खर्च केली पार्थ गांधी याने आपल्या षटकामध्ये. या षटकात अजून देखील 3 चेंडू पाहायला मिळतील.
घणाघाती प्रहार केला होता. दुसऱ्या षटकामध्ये दत्तूच्या विरोधात 3 षटकार लगावले होते. अक्षय राठोड तोच स्ट्राइक एंडला खेळेल. पारच्या विरोधात पुढील चेंडू इथे मात्र भिरकावून दिलाय. कव्हर्सच्या डोक्यावरून गेलेला चेंडू सीमा रेषा पार, 6 धावा. दणदणीत एक्स्ट्रा कव्हर वरून मारलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अक्षय राठोडच्या बॅट मधून ह्या इनिंग मधील 4था षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. डिस्ट्रक्टिव्ह बॅटर म्हणून ओळखला जातो तोच हा फलंदाज अक्षय राठोड ऑन स्ट्राइक. पार्थ गांधीच्या विरोधात बॅटिंग करताना पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट, साऊंड गुड. चेंडू जातोय सीमा रेषा पार, 6 धावा. संघ पोचला या 2 षटकारांच्या मदतीने. धावगती मात्र तेजीच्या रफ्ताराने पुढे ढकलली जाते. 2 षटकारांच्या मदतीने 40 धावा. पुढील चेंडू पार्थ गांधी हलका हाताने टाकलेला चेंडू इथे मात्र निर्धाव जातो. षटक क्रमांक 3 संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 40. रत्नागिरी व सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा पुरस्कृत सरकार प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे. या दुसऱ्या दिवसातील हा चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अद्वैत 11 फायटर विरुद्ध रत्नागिरी वॉरियर्स. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकमेकांसमोर बॅटल रंगताना दिसतंय मैदानामध्ये. हनीफ मॅन फ्रॉम चिपळूण ते मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने हलक्या हाताने ढकललेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. 1 धाव. स्ट्राइक मात्र इथे रोटेट होते. अक्षय राठोड ज्याने 5 षटकार या सामन्यामध्ये लगावलेत. फलंदाज मात्र स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. हनीफच्या विरोधात फलंदाजी करण्यासाठी तयार. पुढे चेंडू हनीफ राईट ओव्हर गोलंदाजी. ते मात्र आकुटप्पाचा चेंडू भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जाणारा चेंडू 1 बाउन्स, 4 धावा. चांगला फटका म्हणावा लागेल. सीमारेषा बाहेर जातोय 4 धावांसाठी. दुसऱ्या चेंडूवर मात्र प्रहार केला होता. चांगले माइंडसेटने बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय. इथे मात्र सरळ फटका मारलाय. सीमारेषा पार जातोय. फ्लॅटेड षटकार. निघालेला 6वा खणखणीत दणदणीत फ्लॅटेड षटकार आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराने 9 चेंडू आणि 19 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. समीकरण इथे मॅच मध्ये बदललं जात आहे. प्रत्येक चेंडूवर प्रहार करतोय. पुन्हा एकदा विरकावून दिलाय. पाहूया षटकार. सीमा रेषा पार, 6 धावा.
सेल्फी घेतोय छोटा खेळाडू. सरकार प्रीमियर लीग मध्ये एक वातावरण क्रिएट केलंय. आणि याचा पुढील चेंडू घेऊन येतोय ते मात्र निर्धाव चेंडू जातोय. चांगल्या रीतीने टाकलेला चेंडू. इथे मात्र 16 चेंडू मध्ये 54 धावांची वादळी खेळी केली अक्षय राठोड. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक. या दिवसातील दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र पुन्हा एकदा फ्लॉडेड षटकार. 6 चेंडू आणि 7 धावांची इथे मात्र गरज असेल. या 6 धाव्याने मात्र अक्षय राठोड 60 या धावसंख्येवर आपल्याला खेळताना दिसेल. या स्पर्धेतील तिसरं आणि आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक करण्याचा मानकरी ठरलाय अक्षय राठोड. खणाघाती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज अक्षय 6 चेंडू 7 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. ते मात्र चांगल्या हाताने ढकललेला चेंडू पाहूया. 1 धाव मिळते. एका धावेनंतर 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आपल्याला इथे पाहायला मिळेल. मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. घणाघाती प्रहार केले होते अक्षय राठोडने. एका हाती मॅच जिंकून देण्याचा पराक्रम इथे मात्र केलाय. पुढे चेंडू अक्षय. 5 चेंडू 6 धावा. इथे मात्र खराब गोलंदाजी. वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धावसंख्येने भर होते. 65 धावा झाल्या आहेत आतापर्यंत. 5 चेंडू 5 धावांची गरज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. ते मात्र चांगला फटका मारला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू सीमा रेषा पार 4 धावांसाठी. एक हाती सामना खेचून आणलाय अक्षय राठोड याने. 64 धावांची वादळी खेळी करतोय आपल्या संघासाठी. 69 धावा झाल्या आहेत. जिंकण्यासाठी 3 चेंडू 1 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल आराध्य स्पोर्ट विरुद्ध युवराज सरकार यांच्या दरम्यान. पुढे चेंडू अक्षय. इथे मात्र कलात्मक फटका. तोपर्यंत 1 धाव निश्चित स्वरूपात मिळते. सामना एकाती जिंकून दिलाय. वेल प्लेड अक्षय राठोड. 65 धावांची वादळी खेळी करून 1 हाती सामना जिंकून दिलाय आपल्या संघासाठी.